मंडळी, आज आपण बनवणार आहे काळे जामुन। आता एक वाटी आपण साखर घेतली। आपण ह्याचा पहिल्यांदा पाक बनवायचा। एक वाटी साखर घेतली आपण, तर आपण अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि हे पाणी छानपैकी आपल्याला साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे चासणी बनवायची आहे। यात आपल्याला थोडंसं केसर टाकायचं आहे आणि हे इलायचीचे फुलकट असतात ते टाकायचं आहे। बरोबर आपल्याला थोडीशी किंचित एकदम थोडीशी आपल्याला विलायची घालायची आणि कमी आचेवरती मस्तमध्ये आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे। आपला पाक एकतारे वगैरे असं काय बनवायचं नाही, फक्त आपल्याला आपला पाक चिपचिपा हवा आहे। चिपचिपा असा आपला पाक बनवायचा आहे आपल्याला। बघा मंडळी, आपला हा पाक एकदम छानपैकी झाला, एकदम असा चिपचिपी आहे। तर आपण हे बंद करायचं आता। आपल्याला इथपर्यंतच असा पाहिजे होता, एकदम मस्त चिपचिपी झालेला आहे। हे बघा, छानपैकी चिपचिप झालेला आहे। आता आपण बंद करू, आपण गोळे बनवायला घ्यायचे काळ्या जामुनचे। आता हे आपलं पनीर आहे, आता ह्याने आपण छानपैकी असं करून घ्यायचं थोडंसं। आपलं हे पनीर आणि हे खोया आता आपण असं मस्त आपण एकजीव करायचं आहे। जास्त आपल्याला ह्याला जोर नाही द्यायचा, हलकंसं ह्याचं एकदम तेल बाहेर निघेपर्यंत आपल्याला नाही ह्याला चोळायचं। हलकंसं आपल्याला ह्याच्या जे गाठी वगैरे होतात ना, एकदम हलकं करायचं आपल्याला। हलक्या हलक्या हातानं त्याला हलकं करायचं आहे। आता ह्याच्यात आपल्याला थोडासा मैदा टाकायचा आहे, थोडासा, जास्त नाही, थोडासा मैदा, ही बेकिंग पावडर थोडीशी आणि आपल्याला थोडीशी इलायची पावडर टाकायची। हे आपल्याला थोडीशी इलायची पावडर, थोडीशी, जास्त नाही। ह्याला आपण पुन्हा एक जीव असं मस्त मध्ये मळून घ्यायचं आपल्याला। बघू आपलं हे आता एवढं आपण छानपैकी केलेलं आहे, एकदम स्मूथ केलेलं। आपण ह्याचे गोळे बघू होत आहेत का, त्याला स्क्रॅच नाही पडायला पाहिजे। हे बघा मंडळ, एकदम मस्त होतात, कुठं स्क्रॅच नाही, कुठं काय नाही। तळून बघा, आपलं हे पीठ म्हणजे तयार आहे। चला आता आपण हे तळून सगळे गोळे करून आपण तळून घेऊया याला। आता हे आपण स्टफिंग करणार आहे। स्टफिंगमध्ये आपल्याला ना थोडंसं ड्रायफ्रूट टाकायचं आहे, जास्त म्हणजे टाका तुम्ही, पण थोडंसं म्हणजे असं बारीक पाहिजे, जास्त मोठं नाही टाकायचं आपल्याला ड्रायफ्रूट। आणि हलकासा आपल्याला कलर टाकायचा आहे, हलकासा हा आपल्याला कलर टाकायचा आहे आणि एकजीव करायचं आहे, मस्तमध्ये एकजीव करायचं आहे। म्हणजे आपण जे स्टफिंग करू ते ह्याचे जे आपण गोल करू ना, ते स्टफिंग ह्याच्यामध्ये भरायचे आपल्याला। एकदम छानपैकी झालं बघा आपलं काय। आता हे आपण केलं, आता याला थोडंसं असं करून ना, जास्त नाही, आपल्याला थोडंसं स्टफिंग टाकायचं आहे। असं हे स्टफिंग टाकून आपल्याला पुन्हा हे तसं जर तोंड बंद करायचं आहे। पुन्हा आपल्याला गोल करून पुन्हा आपल्याला एकदम छानपैकी करायचं आहे। हे झालं, हे असंच आपल्याला सगळं करायचं आहे। आता आपण हे आपलं गुलाबजामुन एक एक करून आपण त्यामध्ये सोडून देऊया। पहिला आपण एक बघूया नीट व्यवस्थित होतोय का।
हा जर व्यवस्थित होत असेल तर मग आपण दुसरे टाकूया. एकदम कमी गॅस आपल्याला करायचा आहे. बिलकुल आपल्याला मोठा गॅस करायचा नाही. कमी गॅसवरतीच आपल्याला हे पूर्ण छानपैकी ब्लॅक होईपर्यंत भाजायचं आहे. कारण आपण काळे समोसे करतोय, काळे गुलाबजामुन करतोय. सॉरी मंडळी, असं बोलता बोलता काय बोलून जातं. बघा मंडळी, आपला छानपैकी बघा ब्लॅक कलर आला, मस्त मध्ये झाला आहे कलर. आता आपण हा गरम गरम चासणीमध्ये टाकून द्यायचा आहे आपल्याला. आता आपण हे सगळे टाकायचे एक एक करून. हा आपल्या नॉर्मली गुलाबजामचा कलर आहे. नॉर्मली हा एकदम नॉर्मली गुलाबजामचा कलर आहे. आपल्याला अजून ह्याचा ब्लॅक करायचा आहे. एक बघा धक्क्यानं माझ्या फुटल्या ह्याला पळे लागले बघा. हां, थोडासा टच झाला. अजून आपल्याला ह्याला अजून थोडंसं ब्लॅक करायचं आहे. बघा मंडळी, हे आपले ब्लॅक गुलाबजामुन एकदम मस्त परफेक्ट झालेत. बघा तुम्ही, एकदम छान मस्त फुगलेत पण आणि गोल मटोर एकदम छान झाले सगळे. मंडळी, हे आपले बघा काळे जामुन एकदम छान, एकदम मस्त गुबगुबीत, एकदम छान, एकदम मस्त रसरशीत झालेत. अजून मंडळी आता हे काढलेलं आहे ना, ह्याचा अजून कलर चढेल, म्हणजे अजून ते काळे होतील थोडेसे. अजून आपले गुलाबजामुन मस्त काळे गुलाबजामुन. मंडळी, तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.